आणि आता बातमी पंढरपुरातून आहे। पंढरपुरात भाविकांच्या भक्तीचा सौदा केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। मंदिरात कंत्राटी कामावर असलेल्या कर्मचारी भाविकांना 10 रुपयात चंद्रभागेचं हे तीर्थ विकताना आढळलेत। पंढरपुरात हा श्रद्धेचा बाजार नेमका कुणी मांडलाय आपण पाहूया। पंढरपुरात भाविकांच्या भक्तीचा सौदा। चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री। बाटलीमधून तीर्थ विक्रीचा व्हिडिओ समोर। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, असं संतांनी पंढरपूरच्या चंद्रभागा नदीचं वर्णन केलंय। त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेचं स्नान पवित्र मानलं जातं। पण भाविकांच्या याच श्रद्धेचा सौदा करण्याचा प्रकार चंद्रभागा परिसरात उघडकीस आलाय। ओघीची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील। याच चंद्रभागेचं जे तीर्थ आहे जे कुठं नाहीये ते फक्त पंढरपुरात आहे। आणि हेच चंद्रभागेचं तीर्थ प्रत्येक वारकरी भक्त आपल्या डोईवर घेतो, मुखी घेतो आणि मगच विठ्ठल दर्शन करतो। सध्या चंद्रभागेला पूर आहे, त्यामुळे थेट नदीपात्रात जाता येत नाही। मात्र याच संकटाची संधी म्हणून उपयोग पंढरपुरातल्या काही दलालांनी केलाय आणि यातूनच तीर्थ विक्रीचा आणि श्रद्धेचा सौदा पुढे झाला। मंदिर परिसरात सुरक्षा आणि साफसफाईचं कंत्राट BVG कंपनीला देण्यात आलंय। पंढरपुरात चंद्रभागा नदीनं सध्या धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीचं पाणी घाटापर्यंत वाढलं की भाविकांना नदीत जाण्यास मनाई केली जाते। सुरक्षेसाठी नदीपात्रात बॅरिकेड्सही लावले जातात आणि याच संधीचा फायदा घेत BVG कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपला धंदा सुरू केला। कंपनीचे कर्मचारीच पाण्याच्या बाटलीतून तीर्थाची विक्री करताना दिसले। चंद्रभागा नदीत महादेव कोळी समाजाचे नावाडी अनेक पिढ्यांपासून नावा चालवतात। नदीला पूर आला की ही मंडळी भाविकांना नदीतून तीर्थ आणून देतात, पण त्या बदल्यात भाविकांकडून पैसे उकळले जात नाहीत। भाविक आपल्या इच्छेनं जे पैसे देतील ते नदीपात्रात टाकले जातात। परंपरागत जर घाटाला पाणी आलं तर भाविकाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून भाविकाला इथं थांबवलं जातं आणि चंद्रभागेतनं तीर्थ बादली किंवा बाटलीच्या माध्यमातून आणून दिलं जातं। आणि काय चिल्लर भाविकाची इच्छा आहे चंद्रभागेत टाकण्याची ती भाविक तिथं टाकायला देतो। आणि इथं आम्ही एकतर कुठली BVG कुठलं सुरक्षक ह्यांना असले धंदे आम्ही करू देत नाही, कारण आमचा अधिकार आहे। आमचा अधिकार आम्ही दुसऱ्या कसं देईल? अशी एखादी घटना जर चुकून घडली असेल तर ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। भाविकांसाठी सुद्धा हा प्रकार नवा आहे। सुरक्षा कर्मचारीच तीर्थासाठी पैसे मागत असल्यामुळे भाविकांसमोर दुसरा मार्गही नाही। पण पंढरपुरात येऊन चंद्रभागेचं पाणी डोक्यावर पडलं नाही तर यात्रेचा उपयोग काय? अशा भावनेमुळे भाविक मुकाटपणे हे पैसे देतात। या भावनेमुळे भाविक मुकाटपणे पैसे देतात। प्राथमिक अवस्थेमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यातून हे BVG कंपनीचे कर्मचारी तरी असल्याचं पुढे येत असलं तरी BVG कंपनीचे कर्मचारी जे मंदिरात काम करतात ते नक्की या घाटावर कसे आले आणि त्यांनी थेट पैशाची विक्री करून तीर्थ देण्याचा प्रकार हा कसा केला, हे सारे प्रश्न खरं तर पुढे येतात। ते नक्की सुरक्षा रक्षक होते का, ते कर्मचारी होते का, अशा अनेक प्रश्नांची उकल आहे। मात्र याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचा खुलासा मंदिर समिती अथवा प्रशासनामार्फत करण्यात आलेला आहे। मात्र श्रद्धेच्या सौद्यामुळे चंद्रभागेच्या विक्रीचा जो प्रकार याच चंद्रभागेच्या घाटावर आणि याच महाद्वार घाटावर घडला याबद्दल मात्र आता तीव्र संताप व्यक्त होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।